नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारमध्ये 2 ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत आणि प्युअरली केंद्र सरकारचा हा जॉब असणार आहे। केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट, मिनिस्ट्रीज, अखत्यारीत येणारे जेवढे जे डिपार्टमेंट्स आहेत, मिनिस्ट्रीज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, याच्यामध्ये हा जो नोकरीची संधी आहे ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 जाहिराती एक्सप्लेन करतोय। सुरुवातीला 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या जागा आहेत त्याची मी संपूर्ण माहिती देतो। कोण कोण लोक फॉर्म भरू शकतात, त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, महत्त्वाच्या तारखा, परीक्षा कुठे होणार, त्यानंतर परीक्षेची फीस, या संदर्भात आपण SSC CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन या संदर्भात सुरुवातीला समजून घेऊया। आणि त्यानंतर याच व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 12वी आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी जाहिरात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून 2 जाहिराती तुमच्या समोर येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। सुरुवातीला जसं मी म्हणलं की 10वी आणि 12वी साठी 2 जाहिराती आहेत। तर पहिली जाहिरात जी आहे CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन, या संदर्भात आपण इत्यंभूत माहिती घेऊया। या एका एक्झामच्या माध्यमातून, एका परीक्षेच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या पोस्ट भरल्या जातात तर बघा, एक डेटा एंट्री ऑपरेटर DEO डेटा एंट्री ऑपरेटर, लोअर डिव्हिजनल क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A। ही जी आहे ही ग्रेड A म्हणजे थोडी हायर पोस्ट आहे, ही थोडीशी लोअर पोस्ट आहे। सर या ज्या जागा आहेत या एकूण किती जागा आहेत तर सध्या या जागा 3131 आहेत। या जागा पुढे भविष्यामध्ये वाढूही शकतात, कारण इनिशियली जेव्हा मागणी केल्या जाते तेव्हा या जागा कमी असतात, नंतर या जागा वाढण्याची शक्यता पण बरेचदा असते। बर सर या 3 जाहिराती आहे का? नाही, ही जाहिरात एक आहे। या जाहिरातीच्या माध्यमातून 3 पोस्ट आहे आणि या पोस्ट वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असतील, डिपार्टमेंट असतील, ऑर्गनायझेशन मध्ये, जसं CBDT नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे किंवा केंद्र सरकारच्या, आता तुम्ही बघा मागच्या वेळेस आपण SSC CGL चं नोटिफिकेशन समजून घेतलं होतं। तर SSC CGL च्या नोटिफिकेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्या जागा आहेत, त्या डिपार्टमेंट मध्ये अधिकारी पद भरायची असतील तर CGL च्या माध्यमातून, आणि त्याच डिपार्टमेंट मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा क्लरिकल कॅडरच्या पोस्ट भरायच्या असेल तर SSC CHSL च्या माध्यमातून। म्हणजे संस्था त्याच आहेत, ऑर्गनायझेशन तेच आहेत, डिपार्टमेंट त्याच आहेत, मिनिस्ट्री त्याच आहेत, फक्त CGL मधून त्या डिपार्टमेंट मध्ये ऑफिसरची भरती होते आणि CHSL मधून त्याच डिपार्टमेंट मध्ये क्लरिकलची भरती होते। दॅट्स इट, एवढं सिंपल आहे, जास्त याला अवघड करून घेऊ नका। बर सर मग या पद्धतीने आहे, या 3 पोस्ट आहे, तर यासाठी इलिजिबल कोण कोण आहे, यासाठी सॅलरी वगैरे काय बघा। आता याच्यामध्ये जे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे त्याच्यामध्ये कॅडर पडतात, लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A। बर याच्यामध्ये जर तुम्ही पगार बघितला तर हा पगार आहे, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लोअर डिव्हिजन क्लर्क जो तुमचं ही जे पोस्ट आहेत LDC किंवा JSA, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, तर याचा जो पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट जो आहे यांचा आणि यांचा ग्रेड पे हा आहे, त्यानंतर ग्रेड A चा ग्रेड पे हा आहे आणि यांचा जो डेटा एंट्री ऑपरेटर आहे यांचा ग्रेड पे हा आहे। सर यांचा पगार नेमका किती पडेल हो? केंद्र सरकार जर जॉब असला तर यांचा पगार किती पडेल तर बघा, यांचा पगार जो आहे हा मोठी 50,000च्या आसपास तुम्ही अज्युम करा, इन्क्लुसिव्ह ऑल फॅसिलिटीज का। बघा केंद्र सरकारचे जे वेतन भत्ते लागतात ते वेगळे। आता हे जे पे स्केल आहेत, हे पे स्केल कशानुसार ठरवायचे? हे पे स्केल ठरवायचे वेतन आयोगानुसार। याच्या अराउंड 1.5 ते दुप्पट या हिशोबाने सॅलरी तुमच्या हातामध्ये पडते। बर मग नेमकं कोण कोण एलिजिबल असतं? डेटा एंट्री ऑपरेटर साठी तुम्हाला कोण कोण एलिजिबल आहे? मस्ट हॅव, जे बोल्ड केलेलं आहे बघा, जे बोल्ड केलेलं आहे हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया डेटा एंट्री ऑपरेटर साठी। ग्रेड A मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स असेल, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन असेल, मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड स्टाफ सिलेक्शन कमिशन, या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये तर तुमचं 12वी झालेलं असावं। पण सर माझं 12वी नाही झालंय हो, डिप्लोमा झालंय, डिप्लोमा, हो मग डिप्लोमा वाले सुद्धा एलिजिबल असतात। 12वी और इट्स इक्विव्हॅलंट, सर माझं 2 वर्षाचं ना MCVC झालंय, MCVC नावाचा एक कोर्स असतो, चालतं। सर माझं 10वीच्या नंतर मी 12वी 11वी 12वी नाही केलं, मी एक असा कोर्स केला जो 12वीला इक्विव्हॅलंट आहे, तर तिथं तोही चालतो। तर अशा पद्धतीने 2 वर्ष 10+2 म्हणले जातात। मग 10वी प्लस 2 वर्षाचा कुठलाही कोर्स केला असेल तुम्ही
जो 12वीला इक्विव्हॅलेंट आहे किंवा 2 वर्षांचा आहे, असे लोक सर्वही त्या ठिकाणी एलिजिबल असतात. बरं, जर तुम्ही लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा ज्युनियर स्टॅटिस्टिकल JSA या पोस्टसाठी अप्लाय करताय तर मात्र तुम्हाला, आणि ग्रेड ए सोडून, बरं का, ग्रेड ए सोडून, एक्सेप्ट DEOs इन डिपार्टमेंट, म्हणजे हे जे आहे यासाठी 12वी, यासाठी 12वी असावं सायन्स स्ट्रीम मधून विथ द सब्जेक्ट ऑफ मॅथमॅटिक्स. सर मग मी इकडे अप्लाय करू की इकडे अप्लाय करू? बघा, जर समजा तुमचं सायन्स झालंय तर तुम्ही या 2 पोस्टला अप्लाय करू शकता. जर तुमचं 12वी झालंय कॉमर्स मधून किंवा आर्ट्स मधून किंवा मॅथ्स नव्हता तर मग तुम्ही फक्त वरच्या पोस्टला अप्लाय करू शकता. तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकत नाही. कोणता? DEO या पोस्टला, डेटा एंट्री ऑपरेटर या पोस्टला. ठीक आहे. बर, हे मला कसं कळेल? फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकताल ती तुम्हाला ते विचारतील की तुमचं 12वीला मॅथ्स होतं का? येस म्हणलं तर मग तिथं बाय डिफॉल्ट तिथं एलिजिबल व्हावा. जर तुम्ही 12वीला मॅथ्स नव्हतं तर मग तुम्ही त्या पोस्टला बाय डिफॉल्ट एलिजिबल नसणार आहेत. ठीक आहे. पुढे बघूया एज लिमिट. आता एज लिमिट मध्ये जर बघितलं तर एज लिमिट जनरल कॅटेगरीसाठी जी आहे ही 18 ते 27 वर्ष. 18 ते 27 वर्ष एज लिमिट. कधी? 1/1/2026 रोजी. ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 30 आणि SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षांचं एक्झम्पशन आहे, म्हणजे 18 ते 32. PWD कॅन्डिडेटसाठी 18 ते 37 पर्यंत, कारण 10 वर्षांचं एक्झम्पशन असतं. एक्झामचे सेंटर कुठे असेल? बघा, एक्झामिनेशन सेंटर जे महाराष्ट्रामध्ये ऑल प्लेसेसला आहेत. अमरावतीला आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे, ऑलमोस्ट अक्रॉस महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. सर फीस किती असेल? 100 रुपये फीस आहे. कुणाकुणासाठी? जनरल, ओबीसी आणि EWS कॅन्डिडेटसाठी, EWS मेलसाठी. बाकी ऑल कॅटेगरीतल्या फिमेल, त्यानंतर SC आणि ST चे सर्व कॅन्डिडेट यांच्यासाठी फीस जी आहे ही 0 म्हणजे नील आहे. जनरल कॅटेगरीचा, EWS कॅटेगरीचा आणि ओबीसी कॅटेगरीचे जे मेल आहेत त्यांच्यासाठी फीस 100 रुपये. बाकी सर्वांसाठी फीस जी आहे ही नील आहे. ऑल फिमेल, कुठल्याही कॅटेगरीची फिमेल असेल तर तुमच्यासाठी, कुठल्याही कॅटेगरीच्या फिमेलसाठी ही जी फीस आहे ही 0 रुपीज आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? सिलेक्शन प्रोसेस मध्ये प्री मेन्स आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याला आपण टियर 1 टियर 2 म्हणतो. SSCच्या भाषेमध्ये प्रीला टियर 1 म्हणतात, मेन्सला टियर 2 म्हणतात. अभ्यासक्रम वेगळा आहे का? अजिबात नाही, समजून घेऊया. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. टियर 2च्या केसमध्ये स्किल टेस्ट असते, म्हणजे तेव्हा स्किल टेस्ट होते, पण ती सगळ्या पोस्टसाठी नाही, त्याबद्दल पण आपण समजून घेऊया. बर, टियर 1 मध्ये 4 विषय आहेत. इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग, मॅथ्स आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान. 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क. 60 मिनिटांचा कंपोजिट टाइम आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/4 आहे. कारण बघा 25 प्रश्न 50 मार्काला आहे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. मग निगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे किती? तर 2 पैकी 0.5 मार्क तुमचा मायनस होईल जर तुमचा आन्सर जे हे रॉंग झालं तर त्या केसमध्ये. बर, हा टियर 1चा पॅटर्न आहे. टियर 2 जो आहे तो टियर 2 2 टप्प्यामध्ये 2 सेशन मध्ये असतो. बघा, सेशन 1 मध्ये काय होईल? सेशन 1 मध्ये पुन्हा 2 सेक्शन आहे. सेक्शन 1 मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग 30 क्वेश्चन, 60 प्रश्न, एकूण 180 मिनिटं, 180 मार्काला. बर, आणि यासाठी स्पेशल 1 तासांचा वेळ, म्हणजे 60 क्वेश्चन सोडवायला 1 तासांचा वेळ. सेक्शन 2 मध्ये इंग्लिश आणि GK असतं. 40 क्वेश्चन इंग्लिशचे, 20 क्वेश्चन GAचे, असे एकूण 60 क्वेश्चन, 180 मिनिटांचा वेळ. तर या हिशोबाने एकूण 360 मार्कांचा हा पेपर आहे. आणि सिलेक्शन जे हे तुमचं याच्यापैकीच होत असतं. कम्प्युटर हवाला जो पार्ट आहे आणि स्किल टेस्ट जी आहे डेटा एंट्री ऑपरेशनसाठी, डेटा एंट्री ऑपरेटरसाठी, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या क्वालिफाईंग आहे. इनफॅक्ट हे कम्प्युटरवाला जो पार्ट आहे हा सुद्धा क्वालिफाईंग असतो. याचे मार्क जे आहेत हे फायनली कन्सिडर होत नाही. तर या पद्धतीने 1 तासात हे 2 विषय सोडवा, मॅथ्स रिझनिंग. पुढच्या 1 तासात इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस सोडवा, आणि पुढच्या 15 मिनिटात कम्प्युटर हा सब्जेक्ट सोडवा. अशा पद्धतीने फायनल सिलेक्शन मात्र या 360 मार्कांपैकीच होत असतं. कम्प्युटर आणि स्किल टेस्ट हे क्वालिफाईंग आहे. बर, टायपिंग आणि स्किल टेस्ट बद्दल आपण बोलत होतो. स्किल टेस्ट कुठल्या पोस्टसाठी होते? तर बघा, पार्ट बी मध्ये स्किल टेस्ट डेटा एंट्री ऑपरेटर एक्सेप्ट इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री अँड मेन्शन, 15 मिनिटांची स्किल टेस्ट असते, याला कुठलाही मार्क नाही. आणि टायपिंग टेस्ट जी आहे ही लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा ज्युनियर स्टॅटिस्टिकल JSA पोस्टला होते. तर ही जी आहे याला पण मार्क नाही, ही 15 मिनिटांची आणि 10 मिनिटांची. डेटा स्किल टेस्ट म्हणजे काय? स्किल टेस्ट मध्ये प्रेझेंटेशन बनवा, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवा, एक्सेल बनवा,
याला स्किल टेस्ट म्हणतात. आणि टायपिंग टेस्ट जी आहे ही डायरेक्ट तुम्हाला टायपिंग टेस्ट असते. तर हे क्वालिफाईंग इन नेचर आहे. तर हे यासाठी काही सर्टिफिकेट वगैरे लागतं का सर? बघा, स्किल टेस्टसाठी टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीये. तुमचं असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. हे म्हणतात सर्टिफिकेट नका दाखवू, तुम्हाला येतं का ते दाखवा. अशा पद्धतीने ही पोस्ट आहे, ही टेस्ट आहे. बरं, यासाठी फॉर्म कधीपासून भरणं चालू झालेत? 23 जून पासून फॉर्म भरणं चालू झालेत. 18 जुलै पर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे, 18 जुलै पर्यंत. त्यानंतर जर चुकून तुमच्याकडून फॉर्म चुकला तर तो 23 आणि 24 जुलै या 2 दिवसामध्ये तुम्ही त्याला एडिट करू शकता. समजा फॉर्म भरताना तुम्हाला असं वाटलं की सर माझ्याकडून काहीतरी चुकी झाली तर त्या फॉर्मला तुम्ही नंतर डेफिनेटली एडिट करू शकता. अशी ऑप्शन त्यांनी ठेवलंय. शेड्यूल टियर 1 कधी असेल? बघा, टियर 1 असेल सप्टेंबरमध्ये म्हणजे प्री, आणि टियर 2 जी आहे ही फेब्रुवारी आणि मार्च मध्ये टियर 2 असेल. आणि फायनली जर तुम्हाला या प्रोसेसमध्ये काही अडीअडचण वाटली की सर मला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना काही अडीअडचण येते, तर हा टोल फ्री नंबर सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. या नंबरवर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. फॉर्म भरण्यासंदर्भात असेल, बाकी काही संदर्भात असेल. सर मी आता अप्लाय करतोय तर मी बँकिंगची तयारी करतोय, तर यासाठी अप्लाय केलं पाहिजे का? तर हो, बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एसएससी साठी अप्लाय केलं पाहिजे. बँकिंग आणि एसएससीचा सोबत अभ्यास कसा करावा याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ जो आहे हा डेफिनेटली मी नंतर पुढच्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करेलच. आता हा झाला पहिलं नोटिफिकेशन, आपण बघितलं एसएससी सीएचएसएलचं. आता पुढचं नोटिफिकेशन आहे एसएससी एमटीएसचं, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणतात याला. थोडं पिऊन लेवलचे काम असतात, म्हणजे झाडायचं वगैरे काम नसतं, हवालदार कॅटेगरीतलं काम असतं त्या टाईपमध्ये. तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे डिफरंट, जसं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये बँकिंगच्या फील्डमध्ये जर नाव सांगायचं झालं किंवा बँकिंगच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऑफिस अटेंडंट नावाचा एक प्रकार असतो. एक पोस्ट असते, या टेबलवरची फाईल त्या टेबलवर ना, त्या टेबलवरची फाईल त्या टेबलवर ना, टेबला खालून काहीतरी घ्या, फाईल खालून काहीतरी घ्या. अशा प्रकारची जी पोस्ट आहे ती एमटीएसची मल्टीटास्किंग स्टाफची, त्या संदर्भात इथं समजून घेऊया. त्यापूर्वी जी एसएससी स्पेशल एसएससी साठी आपण एक नवीन कंप्लीट ऑनलाईन बॅच जी आहे ही चालू करतोय. टार्गेट ठेवतोय आपण एसएससीच्या आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या एक्झामसाठी. तर या बॅचच्या माध्यमातून तुमचे संपूर्ण विषय, जर तुम्ही बँकिंगची याची एसएससीची एक्झाम देताय तर तुमची 4ही विषय कव्हर होतील, रेल्वेची एक्झाम देताय तर तुमचे 3ही विषय कव्हर होतील. याच्यामधून टियर 1 टियर 2 दोन्ही विषय जे आहेत हे डेफिनेटली तुमचे दोन्ही सब्जेक्ट, दोन्ही एक्झामची जी तयारी आहे या बॅचच्या माध्यमातून करून घेतोय. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त केंद्र सरकारच्या भरती परीक्षांमध्ये टक्का वाढावा या माध्यमातून आपण ही बॅच चालू करतोय. या बॅचची फीसच मुद्दा म्हणून त्यासाठी 3000 रुपये ठेवली आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून बघावं. भलेही तुमचं सिलेक्शन होईल नाही होईल, पण सुरुवातीला ऍटलिस्ट आपण पूर्ण एफर्ट्स आपण टाकूया. फायनली खूप टाइम कमी राहिला आहे सर, या एक्झाम मध्ये नाही होईल वाटत नाही, पण मी गॅरंटीने सांगतो की भलेही या एक्झाम मधून हो न हो, पुढच्या एक्झाम मधून आपण एसएससी ला चांगल्या पद्धतीने तयारी करूया. आणि आता या तसं जर विचार केला तर सप्टेंबर महिना आहे, बऱ्यापैकी आपल्याजवळ जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे बऱ्यापैकी 2-2.25 महिने आपल्याजवळ आहेत. तर त्या 2-2.25 महिन्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने तयारी एसएससी सीएचएसएलची आणि एमटीएसची करू शकतो. तर त्या अनुषंगाने आपण ही बॅच लॉन्च करतोय. या बॅच मधून कुठल्या कुठल्या परीक्षा कव्हर होतील? एसएससी सीजीएल, एसएससी सिलेक्शन पोस्ट, कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झाम, एसएससी एमटीएस, रेल्वेची एनटीपीसी ग्रुप डी आणि एसएससीची जीडीची एक्झाम. या बॅचचे मध्ये लेक्चर जे आहेत हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. लाईव्ह पण असतील, रेकॉर्डेड पण असतील. लाईव्ह लेक्चर बघणं झालं तर ओके, नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकता. फ्री क्लासरूम पीडीएफ तुम्हाला मिळतील, जे आम्ही तुम्हाला शिकवलंय त्याचे पीडीएफ देऊ. होमवर्कसाठी वेगळ्या पीडीएफ मिळतील, टॉपिक वाईज प्रॅक्टिस पीडीएफ मिळतील. 1 वर्ष या बॅचची व्हॅलिडिटी असेल. आणि ज्या लोकांचं सिलेक्शन या फील्डमध्ये झालंय अशा लोकांचं गायडन्स सुद्धा आम्ही तुमच्यासाठी याच्या माध्यमातून अवेलेबल करून देणार आहोत. ही बॅच कुठे होईल सर? सारथी एसएससी अँड रेल्वे नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. सारथी एसएससी आणि रेल्वे नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला डेमो लेक्चर अवेलेबल असतील. ही बॅच जी आहे ही 1 जुलै 2025 पासून 1 जुलै 2025 पासून चालू होईल. या बॅचचं टायमिंग पण आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. त्यासाठी फक्त तुम्ही काय करा, सारथी एसएससी आणि रेल्वे, सारथी एसएससी रेल्वे असं याला युट्यूबला सर्च करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. किंवा हा जो दिलेला नंबर आहे गणेश सरांचा, हा नंबर 9637 639 444
या नंबरला तुम्ही कॉल करून मेसेज करून पण सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच संदर्भात संपूर्ण माहिती घेऊ शकता। ही बॅच जी आहे याचे डेमो लेक्चर सुरुवातीला सारथी SSC आणि रेल्वे या यूट्यूब चॅनलला होतील, त्यासाठी त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट पुढचं कम्युनिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी होईल। बरं, पुढे बघूया आता SSC MTS च्या माध्यमातून SSC MTS च्या माध्यमातून बघा टेंटेटिव्ह वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ अंडर MTS मल्टीटास्किंग स्टाफ याचा जो डेटा आहे त्यांचं म्हणणं आहे अजून आम्ही मिनिस्ट्रीकडून घेतला नाही, तो लवकरच आम्ही कलेक्ट करू आणि त्या जागा सांगू। पण सध्या आमच्याकडे हवालदार या पोस्टच्या 1075 जागा आमच्याकडे ऑलरेडी आलेल्या आहेत। ऑलरेडी हवालदार पोस्टच्या आमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या आहेत या पोस्टच्या आलेल्या आहेत, पण अजून बाकी मिनिस्ट्रीज मधल्या किंवा डिपार्टमेंट मधल्या MTS च्या ज्या पोस्ट आहेत मल्टीटास्किंग स्टाफच्या त्या जागा मात्र अजून आलेल्या नाही आहेत। ठीक आहे, तर ह्या जागा सुद्धा लवकर येतील आणि अपेक्षा आहे की लवकरच ऍड होऊन त्या जागा पहिल्या टियर 1 पर्यंत ऍड होऊन जातील। बरं, यासाठी एज लिमिट 18 ते 25 वर्ष, जसं आपण SSC CHSL ला बघितलं 18 ते 27, इथं 18 ते 25 आहे। OBC कॅटेगरीसाठी 18 ते 28, SC ST साठी 18 ते 30 आणि PWD कॅन्डिडेट साठी 18 ते 35 वर्षापर्यंत। ऍप्लिकेशन फीस सेम टू सेम, जनरल EWS OBC च्या मेल कॅन्डिडेट साठी 100 आणि उरलेल्या सर्वांसाठी फ्री फीस आहे। उरलेल्या ऑल कॅटेगरीजच्या फिमेल आणि SC ST कॅटेगरीचे मेल यासाठी मेल प्लस फिमेल। बरं, यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशी असेल सर? बघा, यासाठी सिलेक्शन प्रोसेस सिंगल एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देयर विल बी। आता बघा सिंगल एक्झाम अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, एक सिंगल एक्झाम कशी असेल एक्झामिनेशनचा पॅटर्न, पहिल्या सेशन मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग होईल, 20 क्वेश्चन 60 मार्क, 20 क्वेश्चन 60 मार्क अशा पद्धतीने 120 मार्कांचं मॅथ्स आणि रिझनिंग। जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 75 मार्क, इंग्लिश 25 क्वेश्चन 75 मार्क आणि हे 150 मार्क। अशा पद्धतीने 270 मार्कांपैकी तुमचं मेरिट ठरेल। देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1, या सेशन 1 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल। सेशन 2 देयर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सर, म्हणजे इथं 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। एक रॉंग आन्सर जर झालं तर मात्र 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1 मार्क तुमचं चुकणार, अशा पद्धतीने 1 मार्क तुमचं कमी होणार, निगेटिव्ह जाणार। इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये, इथं निगेटिव्ह मार्किंग आहे। 120 मार्काला मॅथ रिझनिंग आहे आणि इंग्लिश जनरल अवेअरनेस 150 मार्कांना आहे, असं 270 मार्कांचा हा पेपर आहे। सिंगल एक्झाम असणार आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। पण काही एक्झामसाठी काही पोस्टसाठी जसं तुम्ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ हवालदार, हवालदार ही पोस्ट जी आहे ज्या 1075 जागांसाठी आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी टेस्ट आहे। टेस्ट काय एकदम अवघड, म्हणजे अवघड टेस्ट आहे। तुम्हाला 1600 मीटर चालायचंय 15 मिनिटांमध्ये, एवढी अवघड टेस्ट। 1600 मीटर चालायचंय 15 मिनिटांमध्ये आणि फिमेलला 1 किलोमीटर चालायचंय 20 मिनिटांमध्ये। जे प्रॅक्टिकल लय सोपं आहे, 65 गोष्ट आहे। फक्त तुम्ही एक्झाम जरी क्वालिफाय केली इथं आरामात तुम्ही क्वालिफाय होता, इथं कोणी फेल होण्याचे चान्सेस नसतात। बरं, सोबत फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड मध्ये काही चेंज नाही। याच्यामध्ये तुमची हाईट कमीत कमी 157 सेंटीमीटर असावी। जर तुम्ही जे या कॅटेगरीमध्ये येतात गोरखाज, शेड्यूल्ड ट्राईब्स, आसामीज, त्यानंतर या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला 5 सेंटीमीटरचं एक्झम्पशन आहे हाईट मध्ये मेल कॅन्डिडेटला आणि चेस्ट 81 सेंटीमीटर विदाउट एक्सपांडेड, फुल्ली एक्सपांडेड विथ एक्सपान्शन ऑफ 5 सेंटीमीटर, म्हणजे नॉर्मल चेस्ट जी आहे ही 81 आणि एक्सपान्शन केल्यानंतर 86, मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटरचा असावा विथ फुल्ली एक्सपांडेड। नाही तसं नाही, 81 विथ फुल्ली एक्सपांडेड आहे म्हणजे नॉर्मल 76 असावं आणि एक्सपांड करून +5 म्हणजे 81 असावं। फिमेलसाठी 152 सेंटीमीटर हाईट आहे आणि वेट जे आहे हे 48 किलोग्राम मिनिमम असलं पाहिजे, 2 किलो इन केस ऑफ ते एक्झम्पशन आहे, बस एवढ्याच पद्धतीने। बाकी याच्या डेट ज्या आहेत 26 जून पासून फॉर्म भरणं चालू झाले, 24 जुलै पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। त्यानंतर 29 आणि 31 जुलै, 29, 30 आणि 31 जुलै जर तुमच्याकडून फॉर्म चुकला तर फॉर्म तुम्ही करेक्ट करू शकता, म्हणजे 24 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म ऍप्लिकेशन भरण्याची जी लास्ट तारीख आहे ती आहे। सर यासाठी फॉर्म कुठे भरायचा? दोन्ही फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ssc.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करा, ssc.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करा, तिथून फॉर्म भरता येईल। या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही
कॉल करू शकता या टोल फ्री नंबरवर. एक्झाम कधी होईल? 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान याची जी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन, ही कंडक्ट केली जाईल. तर अशा पद्धतीने या 2 जाहिराती होत्या महत्वाच्या. सर याची एक्झाम सेंटर कुठे असेल? जसं अगोदर सांगितलं, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अक्रॉस महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे सेंटर्स आहेत या ठिकाणी एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. बाकी बॅच संदर्भात मी तुम्हाला सांगितलं 1 जुलैपासून आपली बॅच चालू होते लाईव्ह स्वरूपात. या बॅचचे डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी सारथी SSC अँड रेल्वे नावाचं यूट्यूब चॅनल जे हे सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही माहिती कशी वाटली या संदर्भात तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. लवकरच एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो. व्हिडिओ असणार आहे बँकिंग आणि SSCचा सोबत अभ्यास जो आहे तो कसा करायचा. तर या संदर्भात एवढंच तुमच्या सोबत द्यायचं अपडेट द्यायचं होतं. बाकी असेच नवनवीन प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. सोबत सोबत गावाकडे जे तुमचे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.